राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या बैठकीमध्ये कृत्रिम वाळू धोरणावर मंजुरी देण्यात आली। राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा सुद्धा अहवाल मंजूर करण्यात आला। नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पग्रस्तांसाठी या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। कॅबिनेट बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर काय निर्णय घेण्यात आले पाहूया। कृत्रिम वाळू धोरणाला मंजुरी देण्यात आली। राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल देखील बैठकीत मंजूर करण्यात आला। अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी फिरतं पथक योजना याला सहमती देण्यात आली, मंजूर करण्यात आला। शासकीय आयटीआयचे सार्वजनिक खासगी भागीदारीमधून अपडेशन केले जाणार। राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी नागपूरच्या चिंचोलीमध्ये जागा दिली जाणार आहे। नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांसाठी 1000 रुपये मुद्रांक शुल्क असेल। हे महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले। महाराष्ट्राचं ऐतिहासिक एमसँड धोरण कृत्रिम वाळू धोरण आज राज्य शासनाने मान्य केलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 क्रेशर सरकारी जागेवर आम्ही या ठिकाणी एमसँड करता देतो आहे। सर्व इरिगेशन पीडब्ल्यूडीचे सर्व बांधकामं हे आता एमसँडवर होणार आहे आणि जुने जे क्रेशर आहे दगडखानी आहेत त्यांना सुद्धा पुढच्या 3 वर्षाच्या आतमध्ये कृत्रिम वाळू तयार करण्याचं क्रेशर लावा लागणार आहे, त्याच्याशिवाय त्यांना परवानगी मिळणार नाही।